तोपर्यंत आमचा पराभव होणं शक्य नाही हे सगळ्यांनी ओळखलं. भीष्माचार्यांकडेच जातात, तुमचं मरण कशात आहे ते सांगा. ते प्रामाणिकपणे सांगायचं त्यावेळेला असं होतं. त्यामुळे शिखंडी स्त्री कोणी समोर उभी राहिली किंवा गेल्या जन्मात स्त्री होता, ते समोर आलं की मी शस्त्र खाली ठेवतो, त्यावेळेला तुम्ही करा माझ्या वर्षावर बाणांतर मला मारा, हे सगळं का मारा. आणि खरं एक मला आता मी कंटाळलो आहे, मला आता जायच्या तिकडचे वेळ लागेल, लवकरात लवकर मला पाठवा तुम्ही असं ते विनंती करतो. युद्धाचा 10वा दिवस उजाडला. भीष्मांसाठी आनंदाचा दिवस होता. आज अर्जुन त्यांचा वध करणार होता. अर्जुन अतिशय दुःखी होता, पण तरीही ठरल्याप्रमाणे आपले कर्तव्य करण्याचा त्याचा दृढनिश्चय होता. अर्जुनाचा दृढनिश्चय पाहून कृष्णाला आनंद झाला. अर्जुन म्हणाला, आज काय करायचं ते निश्चित ठरवलंय. कृष्णा, गेले काही दिवस मी पाहतो आहे की शिखंडी समोर आला असताना भीष्म आजोबा त्याच्याशी लढत नाही. जी गोष्ट कर असं आजोबांनी मला सांगितलं आहे ती गोष्ट मी आज करणार. भीष्म आजोबांच्या रथासमोर शिखंडी उभा राहील आणि त्याच्या मागे उभारून माझ्या बाणांनी भीष्मांना ठार करेल. कौरवांच्या हल्ल्यापासून मी शिखंडीचं रक्षण केलं, कारण शिखंडीबरोबर आपण लढणार नसल्याचं आणि त्यामुळेच आपला वध होणार असल्याचं भीष्मांनी कौरवांना सांगितलं आहे. शिखंडी भीष्मवधाला कारणीभूत ठरणार आहे हे आता सर्वांना ठाऊक झालं आहे. भीष्मांच्या धनुष्यातून बाणांचा वर्षाव सुरू झाला. भीष्म जीवाच्या कराराने लढत होते. त्यांच्या युद्धकौशल्य अतुलनीय होते. नकुल, सहदेव आणि सात्यकी हेही शर्थीने लढत होते. भीष्मांचा क्रोध वाढत होता. ते संवाद करीत चालले होते. भीष्मांचा पराक्रम पाहून कौरव मुक्त झाले होते. दुर्योधन अतिशय आनंदी होता. भीष्म आजोबांचे सामर्थ्य त्याला जसे जाणवले होते तसे यापूर्वी जाणवले नव्हते. एखाद्या तरुण योद्ध्यासारखे ते भासत होते आणि त्यांचा चेहरा समाधानाने उजळला होता. दुर्योधनाला भीष्म इतके आनंदी यापूर्वी कधीच दिसले नव्हते. शिखंडी भीष्मांसमोर उभा राहिला आणि त्याने भीष्मांना युद्धाचे आव्हान दिले. भीष्मांनी त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि ते म्हणाले, आज तू पुरुष आहेस, तू मोठा योद्धा असशील, पण माझ्या दृष्टीने तू स्त्री आहेस. मी तुझं युद्धाचं आव्हान स्वीकारणार नाही. मी स्त्रीबरोबर लढणार नाही, तसा विचारही मला सहन होत नाही. असं युद्ध माझ्या प्रतिष्ठेला शोभणार नाही. हे ऐकून शिखंडी क्रुद्ध झाला. तो भीष्मांना म्हणाला, तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहात हे मला ठाऊक आहे. महान भार्गवांशी तुम्ही लढला हेही मला ठाऊक आहे. अंबेचं प्रेम स्वीकारण्यापेक्षा तुम्ही भार्गवांशी लढणं पसंत केलं. तुमच्याविषयी मी खूप ऐकलं आहे, पण तरीही मी तुम्हाला युद्धाचं आव्हान दिलं आहे. पांडवांना आनंद होईल असं मला वागायचं आहे. मलाही सुखी व्हायचं आहे. तुमच्याशी द्वंद्वयुद्ध करण्यासारखं दुसरं सुख मला ठाऊक नाही. ही संधी मिळावी अशी प्रार्थना करीत होतो. या संधीची मी गेली कित्येक वर्ष वाट पाहत आहे. मी तुम्हाला ठार करायचं ठरवलं आहे. मी तुम्हाला ठार करणार आहे. शिखंडीनं भीष्मांवर 5 बाण फेकले आणि त्याने जखमी केले. हे 5 बाण कामदेवाचे बाण आहेत असा विचार कदाचित अंबेने आपल्या मनाशी केला असावा. अर्जुन शिखंडीकडे आला आणि त्याला म्हणाला, भीष्म, तुझ्याशी लढायचं नाकारत असल्यामुळे तुला त्यांच्याशी युद्ध करता येणार नाही, पण तू त्यांच्यासमोर हटू नको. तू त्यांना सतत आव्हान देत राहा. मी तुझ्या बाजूला उभा आहे. कौरव सैन्यातले वीर आमच्या दिशेने धावत येत असल्याचं मला दिसत आहे. माझे भाऊ आणि सात्यकी यांच्या मदतीनं त्यांना मी सामोरं जाईन. अभिमन्यू, धृष्टद्युम्न, द्रुपद आणि विराट हे माझ्यासोबत असतील. घटोत्कच आणि केकेय बंधू हेही माझ्याबरोबर असतील. कुशल योद्धे आहेत. मी कौरव सैन्याला आपल्या दिशेने येण्यापासून रोखून धरेन. भीष्मांना धोका आहे याची जाणीव कौरवांना झाली. भीष्म द्वेषाने लढतायत आणि पांडव शिखंडीच्या वृत्ती कडे करून उभे आहेत हे कौरवांना दिसत होते. दुर्योधन म्हणाला, भीष्म आजोबांचं रक्षण करण्याची शर्त आपल्याला करावी लागेल. दुःशासना, आजोबांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्व सैन्यांचं उद्दिष्ट राहील. याकडे लक्ष ठेव. दुर्योधन भीष्मांकडे गेला आणि म्हणाला, अर्जुन आणि त्याच्या सामर्थ्यशाली पुत्र अभिमन्यू आमच्या सैन्याचा संवाद करीत चालले आहे. हे तुम्ही पाहता. भीम ही शौर्याची शर्त करतो आहे. अशा परिस्थितीत आता तुम्हीच माझी आशा आहात. तुम्ही आपल्या सैन्याचं संरक्षण केलं पाहिजे. संध्याकाळ होईपर्यंत आपलं अर्ध सैन्य ते गारद करते अशी भीती मला वाटते. तुम्हाला आपलं सैन्य वाचवायचं असेल तर पांडवांना ठार करावंच लागेल. भीष्मांनी त्रासिक नजरेने दुर्योधनाकडे पाहिले आणि ते म्हणाले, मी पांडवांना ठार मारणार नाही. हे युद्धाच्या सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलो. पांडवांचं सैन्य मात्र दिवसाकडे 10,000 या वेगाने मी ठार करीन हेही तुला सांगितलं आहे. तसं मी केलं आहे. याहून अधिक मी काही करणार नाही. पांडवांना ठार मारा अशी सारखी कटकट तू माझ्या लावली आहेस, तेव्हा मी तुला अखेरचं सांगतो,
मी त्यांना ठार मारणार नाही. करू शकत नाही. अर्जुन मला ठार करेल, मी अर्जुनाला ठार करणार नाही. पांडवांना ठार करणं देवांनाही शक्य नाही. मग मर्त्य मानवाने काय करतात? मर्त्य मानवांची काय करतात? आज मी सगळ्या देण्यातून मुक्त होतो. यापुढे तुझं आणि तुझ्या पित्याचं मी काही देणं लागणार नाही. आज मी रणांना मरणाचा स्वीकार करतो. तू याची खात्री पाहतो. भीष्मांनी आपला रथ पांडव सैन्याच्या दिशेने फिरवला आणि ते संवाद करीत निघाले. दृष्टद्युम्न आणि अभिमन्यू भीष्मावर चालून गेले. नकुल, सहदेव, युधिष्ठिर आणि कुंतीबोळ यांनी त्यांना साथ दिली. कौरव योद्ध्यांनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. चित्रसेन चेदिराजाशी लढत होता. कृतवर्माने दृष्टद्युम्नावर हल्ला केला. भीमाने भीष्मांच्या जवळ जाऊ नये यासाठी ज्येष्ठ वीर भूरिश्रवास प्रयत्नांचे शिकस्त करीत होता. विकर्ण नकुलाशी आणि कृत सहदेवाशी लढत होता. दुर्मुख घटोत्कचाशी लढत होता. अलंकुश नेहमीप्रमाणे सात्विकीशी लढत होता. कांबोळ देशाचा राजा अभिमन्यूशी आणि अश्वत्थामा विराट आणि द्रुपदाशी लढत होता. द्रोणांनी युधिष्ठिराला थोपवण्याचा प्रयत्न केला. अर्जुन दुःशासनाशी लढत होता. त्या दिवशी निकराचे युद्ध झाले. अर्जुन आणि दुःशासन यांचे द्वंद्व युद्ध इतके प्रेक्षणीय होते की अनेक योद्धे आपले लढणे थांबून हे युद्ध पाहत राहिले. अचानक भीष्मांना युद्धाचा आणि संवादाचा प्रदीर्घ साक्षीचा उपयोग झाला. त्यांना स्वतःच्या आणि सैनिकांच्या बाबतीतल्या आपल्या निर्दयतेची शिक्षा देत ते युधिष्ठिराला म्हणाले, वत्सा, मला जगण्याची जराही इच्छा होती. आता वेळ न घालवता तू माझ्या शरीरापासून सुटका कर. हे तू जितक्या लवकर करशील तितका अधिक मला आनंद होईल. भीष्मांनी लढणे चालू ठेवले. युधिष्ठिराने आपल्या भावांना शिखंडीला भीष्मांसमोर उभा करायला सांगितले. आता आपल्यासमोर कठीण कर्म उभे आहे याची जाणीव अर्जुनाला झाली. भीष्मांच्या रथापासून कौरवांचे सैन्य दूर ठेवणे त्याला भाग होते. सगळे वीर भीष्मांच्या भोवती होते. पूर्वी कधीही लढणार नव्हता असा अर्जुन लढला. कृपा आणि द्रोण यांच्या नेतृत्वाखाली लढणारा अश्वत्थामा, त्रिगर्त बंधू, दुर्योधनाचे भाऊ आणि इतर योद्धे यांचा त्याला पराभव करायचा होता. भीम, सात्यकी, दृष्टद्युम्न आणि अभिमन्यू हे तिघे होते. ते सगळे शक्तीने लढत होते आणि भीष्मांच्या रथाभोवती गर्दी उधळून लावत होते. तर इथे आपल्या जो हिंदू धर्म आहे त्याचं तत्त्वज्ञान जाता जाता भीष्म सांगतो की मला माझ्या ह्या शरीरापासून मुक्त कर. हे शरीर या जन्मात होतं ते मुक्त जन्माला, म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे. आपण बोलत असताना हा माझा हात आहे, माझा पाय, माझं शरीर आहे, माझा चष्मा आहे. तसं शरीर हे माझं आहे. मी म्हणजे शरीर नाही. मी हा पुढे तो अमर आहे, तो आत्मा निघून जाणार, तो कधी मरत नाही. आणि हे तत्त्वज्ञान जाता जाता नंतर मला आता या शरीरापासून मुक्त कर. एक क्षण असा आला की भीष्मांच्या चांदीच्या रथाशेजारी कुणीच नव्हतं. ती जागा रिकामी होती. ती एकच क्षण होता. तो क्षण कृष्णाने हेरला आणि तो म्हणाला, अर्जुना, योग्य संधी येऊन ठेपली आहे. हे अगदी स्पष्ट आहे. आता वेळ न दवडता शिखंडीला भीष्मांसमोर उभा केला. त्या एकटाच ते घाईने काम आलं. पांडवांनी भीष्मांच्या रथाला वेढा घातला. कौरव योद्ध्यांना दूर ठेवण्याचे काम दृष्टद्युम्न, सात्यकी आणि अभिमन्यू सुरू केले. सैन्याच्या पिछाडीला द्रोण अडकून पडले होते. शिखंडी भीष्मांना सामोरा गेला. अर्जुन शिखंडीच्या मागे उभा होता. भीष्माने त्या सर्वांना पाहिले. भीष्माने पंडूच्या 5 पुत्रांना पाहिले. त्यांचा जन्म झाला तेव्हापासून धृतराष्ट्र त्यांच्याशी वाईट वागले. युद्ध नको, त्याऐवजी 5 गावं कौरवांनी मला द्यावी असं सांगणाऱ्या उदात्त हृदयाच्या युधिष्ठिराकडे त्यांनी पाहिले. अनेक वर्ष वनवासात राहिल्यामुळे कृश आणि अशक्त झालेल्या भीमाकडे त्यांनी नजर टाकली. मातृत्वाचे छत्र हरवलेले नकुल आणि सहदेव त्यांना उदास डोळ्यांची कुंती भीष्मांच्या मनचक्षू समोर उभी राहिली. पांडव आणि द्रौपदी यांच्या दुःखाची त्यांना जाणीव झाली. हस्तिनापूरच्या दरबारातले 14 वर्षांपूर्वीचे दृश्य त्यांना आठवलं. त्यावेळी द्रौपदी त्यांना म्हणाली, इथं सर्वात वडील आणि शहाणे तुम्हीच आहात. हा अन्याय तुम्ही कसा जाऊ देता? माझ्या संरक्षणासाठी एक शब्दही तुम्हाला बोलता येत नाही का? भीष्म स्वतःविषयी आपल्या अलिप्त वृत्तीविषयी विचार करू लागले. अखेर त्याने अर्जुनाच्या रथाकडे आणि त्याचे सारथ्य करणाऱ्या कृष्णाचे पाहिले. ते स्वतःशीच म्हणाले, त्या विश्वाचा स्वामी असलेल्या कृष्णाचं संरक्षण जर त्यांना नसतं तर मी त्यांना बघता बघता ठार करू शकतो. पांडवांच्या मृत्यूचा विचार करण्याचा मला अधिकार नाही. मी त्यांच्या सैन्याचा पुरता संहार केला आहे. दुर्योधनाचं देणं मी फेडलं आहे. मला आता संहाराचा वीट आला. आपल्या रथातून भीष्म सत्यवतीला आपल्या पित्याकडे घेऊन गेले होते. तो दिवस भीष्मांना आठवतो. त्यांचा पिता त्यांना म्हणाला होता, मी तुला एक वर देतो. तू मृत्यूला हातभर अंतरावर उभा करू शकतो. तुझी इच्छा असेल तेव्हाच तुला मृत्यू येईल. भीष्मांना आंबेची आठवण झाली. त्यांना त्या दिवसाची आठवण झाली.
जेव्हा अर्जाव भरल्या डोळ्यांनी ती जण म्हणाली होती, तुम्ही माझा हात धरून मला तुमच्या रथात बसवलं आणि म्हणून तुम्ही माझे पती आहात. कृपा करून माझा स्वीकार करा. माझ्या स्त्रीत्वाचा नाश करू नका. भीष्म स्वतःशी असतो, मी इच्छामरणी आहे, मला मरायचं आहे असं मी आता ठरवलं आहे. आता या क्षणी मी मृत्यूचा स्वीकार केला. आकाशात जमलेल्या देवाने भीष्मांचा हात लावायला ऐकला. त्या देवांना जणू म्हणायचे होते, तुझा निर्णय योग्य आहे देवव्रता, तू योग्य तेच करतो आहेस. वाऱ्याचे गोड धुळे भीष्मांच्या अंगावर असते. त्यांच्या आईच्या हातांच्या कोमल मिठीसारखी ती होती. ती जणू त्यांना म्हणाली, ये बाळा माझ्याकडे ये, तू थकलायस, या युद्धापासून दूर हो, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाते. स्वर्गीय गंगेच्या पाण्यानं तुझं शरीर शांत करेन, मी तुला शांत करेन. ये. कृष्णाचं लक्ष भीष्मांच्या चेहऱ्याकडे. तो क्षण आला आहे कृष्णाला कळले. कृष्ण म्हणाला, अगदी या क्षणी, आता विलंब नको, शिखंडी तयार हो. भीष्मांनी मरण्याची तयारी केली आहे. शिखंडीने भीष्मांवर बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. भीष्मांनी प्रत्युत्तर दिले नाही. त्यांनी लढणे थांबवले. आपला हुंका बाहेर फुटू नये म्हणून अर्जुनाने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. आपले धनुष्य भूमीवर ठेवलेल्या निशस्त्र भीष्मांवर अर्जुनाने बाणावर बाण सोडायला सुरुवात केली. हे करीत असताना अर्जुनाला स्वतःची चीड आली. डोळ्यात दाटलेल्या अश्रूंमुळे युधिष्ठिरला काहीच दिसत नव्हतं. भीष्मांचे शरीर बाणाने भरून गेले होते. त्याने एक मोठा भाला अर्जुनावर फेकला, पण अर्जुनाने आपल्या बाणाने त्याचे दोन केले. अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून बाणांचा वर्षाव चालू होता. बाण येत असले तरी भीष्म स्थिर उभे होते. दुःशासन भीष्मांच्या शेजारी उभा होता. भीष्म म्हणाले, पहा दुःशासना, हे बाण शिखंडीचे नाही, हे बाण अर्जुनाचे नाही. अर्जुनाशिवाय मला कोणीही ठार करू शकत नाही. माझ्याहून समर्थ तोच आहे. पहा हे बाण, हे सगळे बाण अर्जुनाचे. या प्रत्येक बाणावर जणू त्याने नाव लिहिलेलं आहे. इतर कुणाकडून नव्हे तर अर्जुनाकडून आपण जखमी झालो आहोत, याचा भीष्मांना अतिशय आनंद झाला. या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटत होता. सर्व योद्धे पाहत होते. दुर्योधन आणि इतर कौरव असहाय्य झाले होते. रणांगणावर निशब्द शांतता होती. नगारे तुताऱ्या जणू मूग झाल्या होत्या. सूर्य मावळतीच्या जवळ आला होता, पण अजूनही अर्जुनाच्या अनेक बाणांनी विद्ध होऊनही लढणाऱ्या भीष्मांसारखा प्रकाशत होता. अर्जुनाच्या बाणाने भीष्मांच्या शरीराच्या चिंध्या झाल्या होत्या, पण तरीही त्यांचा चेहरा असामान्य तेजाने उजाळला होता. त्यांची नजर प्रेमाने कृष्णावर विसावली होती. अशा अवस्थेत ते आपल्या रथातून खाली कोसळले. कुरु घराण्यातल्या या महान योद्ध्याची ती अखेर पाहून कौरवांचे हृदय जणू दुभंग झाले होते. त्यांच्या मुखातून निघालेल्या आक्रोशाने चारी दिशा भरून गेल्या. असे भासत होते की जणू पृथ्वी माताच आक्रोश करते आहे. भीष्म रथातून कोसळून भूमीवर पडले नाही, ते बाणांच्या बिछाणावर कोसळले. या महान योद्ध्याला योग्य असाच हा बिछाना होता. त्या क्षणी भीष्मावर आकाशाने प्रचंडाचा वर्षाव केला. भीष्मांकडे पाहून ये लोकातील आहे तसं वाटतच नव्हतं. त्या क्षणी आकाशवाणी झाली, गंगेचा पुत्र सर्वश्रेष्ठ मानव आहे. सूर्यग्रहणाकडे दक्षिणेच्या पथानं निघाला असताना भीष्मांच्या अखेर यावी हे कसं काय? दक्षिणायन सुरू असताना मृत्यू येणं हा शुभयोग नव्हे. भीष्मांनी अंधूक स्मित केले आणि ते म्हणाले, देवव्रत कोसळून पडला आहे, पण तो मरण पावलेला नाही. उत्तरायण येईपर्यंत मी माझे प्राण शरीर सोडून जाऊन देणार नाही. सूर्याचा रथ उत्तरेला वळेपर्यंत मी जिवंत राहीन. भीष्मांची माता गंगा तिने स्वर्गातील ऋषींना भीष्मांच्या स्वागतासाठी पाठवले. ते सर्व हंसाच्या रूपाने आले. ते भीष्मांच्या भोवती वर्तुळाकार उभे राहिले. खाली कोसळलेले भीष्म काय सांगतात याची ते वाट पाहत होते. आपण उत्तरायण होण्याची वाट पाहत असल्याचे भीष्मांनी त्यांना सांगितले. ते म्हणाले, माझी माता गंगा हिला माझा निरोप सांगा की मला असं केलंच पाहिजे. तसं केल्यानेच मला पूर्वीच्या रूपात प्रकट होता येईल. हंस रूपातले ऋषी मानमाना दिशेनं झाले. भीष्मांच्या अखेर जवळ आल्याचे पाहून प्रत्येक जण अगदी सुन्न होऊन गेला होता. दोन्ही बाजूचे योद्धे भीष्मांच्या शेजारी झाले. ते एकामागून एक आले. त्यांनी आपले चिलखते काढून ठेवली. त्यांनी साधे कपडे घातले होते. विश्वनिर्मात्या ब्रह्म्याभोवती जमलेल्या देवांसारखे ते दिसत होते. कौरव आणि पांडव या दोघांचंही एकच दुःख होतं. भीष्म म्हणाले, माझ्या दुखावलेल्या डोक्याखाली मला उशी हवी आहे. रेशमाच्या वर नक्षीकाम केलेल्या उंची अशा त्यांच्यासाठी उशा आणल्या गेल्या. राजपुत्राला शोभतील अशा त्या सुंदर उशा होत्या. पण त्या उशा पाहून भीष्म चिडले. ते म्हणाले, या उशा घरी झोपताना वापरणे योग्य आहे, पण जो रणांगणावर पडला आहे त्याला या उशा काय काम आहे? अर्जुना, तू विचार कर आणि योग्य अशी उशी मला दे. अर्जुन उठला. त्याने आपल्या भीष्म आजोबांना प्रणाम केला.
त्यांनी धनुष्य हातात घेतले आणि 3 शक्तिशाली बाण भीष्मांच्या डोक्यासरी सोडले. त्याने त्या बाणांच्या उशीवर जखमी भीष्मांच्या डोक्यात ठेवले. भीष्म मोठ्या कष्टाने हसले आणि म्हणाले, आता मला योग्य अशी उशी मिळाली. क्षत्रियाने रणांगणात बाणांची उशी आणि बाणांचा बिछाना घ्यावा असा नियम आहे. भीष्म अतिशय थकले होते. काही वेळ ते बोलायचे थांबले. थोडा विसावा घेतल्यानंतर ते म्हणाले, वत्सांनो, आता माझी अखेर आली. पवित्र उत्तरायण येण्याची मी वाट पाहतो आहे. त्यानंतर दिवाळीच्या मित्रांना निरोप घ्यावा, त्याप्रमाणे माझा श्वास माझ्या शरीराचा निरोप घेईल. माझ्या होते एक मोठा खड्डा खणा, म्हणजे मी कसलाही त्रास न होता सूर्याची पूजा करू शकेन. दुर्योधनाच्या आज्ञेवरून अनेक वैद्य भीष्मांना पाहायला आले. भीष्मांच्या अंगातले बाण काढून तिथे जमलेल्या जखमांवर मलम लावण्यासाठी आले. त्यांच्याकडे पाहून दुर्योधनाला भीष्म म्हणाले, वत्सा, या सर्व वैद्यांना योग्य ते मानधन देऊन तू परत पाहा. मला त्यांच्या सेवेची गरज नाही. क्षत्रियाला योग्य असा मी रणांगणावर जखमी होऊन पडलो आहे. मी बाणांच्या बिछाण्यावर झोपलो आहे. ते बाण माझ्या शरीरातच राहिले पाहिजे आणि मला अग्नी देतील तेव्हा ते माझ्याबरोबर जळून गेले पाहिजे. अत्यंतिक थकव्यामुळे भीष्मांना पुढे बोलले नाही. त्यांच्या भोवती जमलेले योद्धे एकामागून एक आपल्या शिबिरात परतले. रात्र झाली. आपल्या आजोबा शेजारी दुर्योधन बसून होता. शरीरातल्या अनेक जखमांमुळे भीष्म वेदनाने विवळत होते. न संपणाऱ्या तहानेने व्याकुळ झाले होते. दुर्योधन आपल्या तंबूतून त्यांच्यासाठी मधुर पेय घेऊन आला. पण भीष्माने ती सर्व पेय नाकारली आणि ते म्हणाले, अर्जुनाला बोलव, मला अर्जुनाला पाहायचे. अर्जुनाला निरोप केला. तो आणि इतर पांडव भीष्मांजवळ आले. मोठ्या कष्टाने भीष्माने स्मित केले आणि ते म्हणाले, अर्जुना, माझ्या वत्सा, मला खूप तहान लागली आहे. तूच असा आहेस की जो माझी तहान शमवू शकेल. अर्जुनाने भीष्मांना प्रणाम केला आणि तो आपल्या गांडीव धनुष्य घेऊन उभा राहिला. अर्जुनाने प्रज्ञेला आव्हान केले आणि 3 बाण भीष्मांच्या मस्तकाशी जरी सोडले. ते बाण घुसले होते. तिथून गोड पाण्याची कारंजी उचंबळून आली. त्या पाण्याला अमृतासारखे माधुरी आणि सुगंध होता. आपल्या लाडक्या मुलाची तहान शमवायला प्रत्यक्ष गंगामाई आली. भीष्माने आपल्या सर्व नातेवाईकांकडे पाहिले आणि ते म्हणाले, कृष्ण, अर्जुन यांनाच हा मंत्र ठाऊक आहे. ते नर आणि नारायण आहेत. दुर्योधना, माझ्या वत्सा, मी आता मृत्यूशय्येवर पडल्यामुळे युद्ध जिंकण्याची तुला संधी नाही. कृपा करून मी काय सांगतोय ते ऐक. माझ्या मृत्यूबरोबर कौरव पांडवांच्या वैराचा शेवट होतो. पांडवांचा पराभव होणं शक्य नाही हे मी तुला आधीच सांगितलं आहे. माझे गुरु भार्गव हे सुद्धा माझा पराभव करू शकले नव्हते आणि अर्जुनानं माझा वध केला आहे. जर तू हे युद्ध थांबवलं नाही तर तुमचा सर्वांचा नाश होईल. माझा एक, मी सांगतो तसं कर, हे युद्ध थांबव. आपले बोलणे बहिऱ्याच्या कानावर पडण्यात जमा आहे भीष्मांना ठाऊक होतं. अत्यंतिक वेदनेने भीष्म विवळ झालेले पाहून तिथे असलेल्या सर्वांनी त्यांच्या पायांची धूळ घेऊन त्यांना प्रणाम केला आणि ते एकामागून एक निघून गेले. भीष्मांनी आपले डोळे मिटून घेतले. उच्च जगावर आता त्यांचे मन केंद्रित झाले होते. ही पृथ्वी आणि या जगातील सारी दुःखे ते आता विसरून गेले होते. भीष्म मृत्यूशावर आहे ते कळल्या क्षणी राधे अगदी सुन्न होऊन गेला. तो आपल्या तंबूत बसला होता. अंगावर वीज पडलेल्या माणसासारखा तो दिसत होता. तो काही करू शकत नव्हता. त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. तो एकटा तंबूत बसून होता. इतक्यात त्याला भेटायला दुर्योधन आला. दोन्ही मित्रांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिले. या क्षणापर्यंत दुर्योधनाने अगदी सुन्न झाला होता. तो रडूही शकत नव्हता. पण आपल्या मित्राची भेट झाली, त्याचा स्पर्श झाला आणि दुर्योधनाचा बाण घेऊन त्याला रडू पोचवला. राधेयाच्या छातीवर डोके ठेवून तो हुंदके देत रडू लागला. काही वेळाने तो रडायचा थांबला. जणू त्याच्या डोळ्यात अश्रू शिल्लक उरले नाही. राधेयाने त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच परिणाम झाला. पण तरीही बिछाण्यावर आपल्या शेजारी झोपलेल्या दुर्योधनाचे राधेय प्रेमळ शब्दाने सांत्वन करीत दयाळू निसर्गाला दुर्योधनाची दया आली. त्याचे डोळे मिटले आणि त्याला झोप लागली. ज्याला आपले हृदय दिले होते अशा आपल्या प्रिय मित्राकडे पाहत राधेय त्याच्या शेजारी बसून राहिला. आणखी काही दिवसांनी तो आपल्या प्रिय मित्रासाठी आपले आयुष्य देणार होता. त्याला याचा पश्चाताप होत नव्हता. दुर्योधनाच्या भेटीपुढे उद्या पांडवांशी लढण्यासाठी जणू त्याच्यात नवी शक्ती निर्माण झाली. होय, उद्या तो रणांगणावर पांडवांशी, आपल्या भावांशी लढणार होता. बराच वेळ तो बसून होता. त्यानंतर तो उठला. बरीच रात्र झाली होती. आता तो भीष्मांकडे एकट्याने जाऊ शकणार होता. सर्वत्र शांतता पसरली होती. चिट पाकळी जागे नव्हती. सगळे कौरव पार फुटून जाऊन झोपी गेले होते.
पावलांचा आवाज न करता राधेय भीष्म होते त्या ठिकाणी जायला निघाला. त्याचे मन अत्यंत अस्वस्थ होते. भीष्माला तो कधीच आवडला नव्हता. त्यामुळे त्यांच्या भेटीला जाताना तो मनातून बावरलेलाच होता. राधे भीष्मांजवळ येऊन पोहोचला. बाणांच्या बिछाण्यावर भीष्म झोपले होते. त्यांचे शरीर बाणांनी भरले होते. त्यांचे डोळे मिटलेले होते. राधेने त्यांच्याकडे पाहिले आणि आपले हृदय दुभंग होईल असे त्याला वाटले. महान भीष्मांना अर्जुनाच्या बाणांनी शरपंजरी झोपले होते. भीष्म त्याच्याही पितामह होते. राधेयाचा गळा अश्रूंनी दाटून आला होता. त्याने भीष्मांचे पाय आपल्या हातात धरले. भीष्मांनी आपले डोळे उघडले आणि ते म्हणाले, कोण आहे? या बाणांपेक्षाही कुणाचे अश्रू मला अधिक वेदना देत आहे. वत्सा, अशी राहणारा तू कोण आहे? मला पाहून त्याच्या तोंडून शब्दही फुटत नाही असा तू कोण आहेस? माझ्या जवळ ये, मला तू दिसत नाही. सर्वत्र काळोख आहे आणि माझ्या डोक्याला फार वेदना होत आहेत. मला माझं डोकं वळवता येत नाही. राधे याला हुंका आला. तो म्हणाला, महाराज, मी राधे, तुमचं प्रेम लाभण्याचं भाग्य मला कधीच लाभलं नाही. असा मी दुर्दैवी राधे आहे. माझा आदर तुमच्या पायी व्हायला मी आलो. महाराज, मी यापूर्वी आपल्याला येऊन भेटू शकलो असतो, पण सर्वांसमोर तुमच्या शब्दांनी माझा अपमान दिल्या भीतीमुळे मी आलो नाही. आणि म्हणून तुमच्या भेटी देण्यासाठी मी रात्र होण्याची वाट पाहत होतो. भीष्मांचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याने हलकेच आपल्या पापण्या उघडल्याने राजाकडे प्रेमाने पाहिले. त्यांनी त्याला आपल्या बाजूला बोलावले आणि बाप मुलाला देतो तसा आलिंगन दिले. ते म्हणाले, माझ्या वत्सा, तू चुकतोयस. तू माझा कधीही नावडता नव्हतास. तू माझा नातू आहेस मला ठाऊक असताना तू नावडता कसा? राधे म्हणाला, होय होय महाराज, तुम्ही माझे आजोबा आहात. मी कुंतीचा पुत्र आहे आणि पांडव माझे भाऊ आहेत हे असं मला सांगण्यात आलं आहे. हस्तिनापुराला आला होता का कृष्णानं मला हे सांगितलं, पण तुम्हाला हे कसं कळलं? भीष्म म्हणाले, मला हे फार पूर्वीपासून ठाऊक. व्यासाने मला सांगितलं, पण ते गुप्त ठेवायचं होतं. त्यामुळे माझ्या आणि विदुराचे सुद्धा ओठ शिवलेले होते. अहंकारानं तू आंधळा होऊ नये म्हणून मी तुझ्याविषयी नावड व्यक्त करीत आहे. याच कारणासाठी हस्तिनापूरच्या दरबारात अनेकांनी तुझ्या उत्साहावर पाणी होतं. पांडूच्या पुत्राने तुझं काही वाईट केलं नसताना तू त्यांच्याशी वाईट बोलत राहिला. मला हे मुळीच आवडत नाही. कौरवांच्या दरबारात मी माझ्या शब्दांनी तुला दुखावलं, ते कराय, पण हे पांडवांविषयी मला वाटणाऱ्या प्रेमामुळे केलं. तू माझा नावडता नव्हतास. कृपा करून माझ्यावर विश्वास ठेव. राधेया, माझं दुर्योधनावर जितकं प्रेम आहे तितकंच तुझ्यावरील प्रेम आहे. तुझी मैत्री नसती तर दुर्योधनानं पांडवांचं शत्रुत्व पत्करलं असतं. त्या दिवसात याच कारणासाठी मी तुझ्याशी कठोरपणे बोलत होतो. त्याबद्दल मला क्षमा. तुझं शौर्य मी जाणतो. तू अजिंक्य आहेस हे मला ठाऊक आहे. मला तुझं अवधारी ठाऊक आहे. तू या जगातला सर्वश्रेष्ठ दाता आहेस हे मी जाणतो. धनुर्विद्येत तुझी बरोबरी करणारा कुणीही नाही. तू अर्जुन आणि कृष्ण यांच्या योग्यतेत आहेस. काशीच्या राजाशी एक हाती लढून तू राजपुत्रासाठी वधू जिंकून आणलास हे मला ठाऊक आहे. अनेक वर्षांपूर्वी मी तसंच केलं. कृष्णाचाही त्यानं सहजपणे पराभव केला होता. त्या जरासंधानं तुझ्यासमोर युद्धात हार पत्करली होती. तू माझा नातू आहेस त्याचा मला अभिमान होतो. तू महापुरुष आहेस. तू सदैव सत्यनिष्ठ राहिला आहेस. तू सूर्यासारखा तेजस्वी आहेस. सामान्य मानवांच्या पंचितला तू आहेस. एक देव तुझा पिता आहे. दैव तुला कधीच वश नव्हतं. दैवानं तुझ्या वाट्याला दुःखच आणलं. देवांच्या मनात काय आहे याचा अंदाज आपण करू शकत नाही. पांडव तुझे भाऊ आहेत. तू पांडवांना जाऊन मिळालास तर मला अतिशय आनंद होईल. तसं झालं तरी युद्ध थांबेल. तसं झालं तरी या युद्धात मरणारा मी एकटाच असेल. कौरव आणि पांडवांचाही शत्रुत्व माझ्या मरणाबरोबर संपले. राधे म्हणाला, आदरणीय पितामह, तुम्ही म्हणाला तसं जर झालं असतं तर किती चांगलं झालं असतं. पण वस्तू तिच्या अगदी वेगळी आहे. महाराज, गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. माझी आणि दुर्योधनाची मैत्री झाली तेव्हा मी त्याला म्हणालो होतो, या जगात तुझ्यासाठी मी काहीही केलं. एखादी गोष्ट अशक्य वाटली तर मी तुला प्रसन्न करण्यासाठी ती शक्य करून दाखवीन. मी माझी संपत्ती, माझी पत्नी, माझी मुलं, माझं शरीर, माझं आयुष्य दुर्योधनाला अर्पण केलं. माझ्या मनाच्या क्षितिजावर तो एकच तारा आहे. मी त्याच्यासाठी मरण पत्करीन. माझ्यावर, माझ्या शौर्यावर भिस्त ठेवून पांडवांवरचा राग त्यानं झोपला. मी त्याला मान खाली घालायला लावणार नाही. माणसाचा नाश करण्यासाठी देवच जेव्हा कट करतात तेव्हा कोण काय करणार? कुणीही त्याला काही करू शकत. माझं पांडवांवर प्रेम, पण मी त्यांच्याशी लढणार आहे. मला माझ्या नाशाच्या वाटेने जाणं भाग आहे. आमच्या सगळ्यांचा नाश होणार आहे मी जाणून आहे. ही गोष्ट तुम्ही आणि विदुर काका मला इतके दिवस सांगत आलात. मी संकेत पाहतो आहे. मला सूचक स्वप्नही पडत आहे. त्या सर्वांचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे कौरवांचा नाश. कृष्णाची थवडी मी जाणतो. आमच्या प्रार्थनात काय आहे त्यांना आधीच ठरवलं आहे.
क्षत्रियाने शय्येवर मरण पत्करता कामाने मी क्षत्रिय आहे असं जगाला समजू द्या. पण मी जाणतो आणि तुम्हीही जाणता की मी सुतपुत्र नाही, मी क्षत्रिय आहे. माझा मित्र दुर्योधन याच्यासाठी मरण पत्कराचा निर्णय घेतला आहे. आजोबा, तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या अशी माझी प्रार्थना आहे. मी तुम्हाला काही कठोर शब्द बोललो असेल तर मला क्षमा करा. थोरांनी लहानांच्या अपराधांना क्षमा केलीच पाहिजे. भीष्माने राजाला आलिंगन दिले आणि ते म्हणाले, माझ्या वत्सा, आजोबा कधी नागवा रागवतो काय? तू आणि दुर्योधन मला सारखेच आहात. माझे तुला आशीर्वाद आहे. कौरव आणि पांडव या चुलत भावंडांमधलं हे शत्रुत्व कुणालाही पुसून टाकणं शक्य नाही. तुम्हाला लढावंच लागेल हे मी जाणतो. थोर योद्ध्याप्रमाणे युद्धात मरण पत्करून स्वर्गात प्रवेश कर. मी देखील तिथेच असेन. क्षत्रिय म्हणून आपलं कर्तव्य बजावा आणि शूराचं मरण पत्करा. जे तुम्हाला हवं ते प्राप्त होईल. पुढच्या पिढीला तुमच्या नावाने सदैव स्मरण करतो. मी लवकरच तुम्हाला स्वर्गात भेटेन. उत्तरायण येण्याची मी वाट पाहतो. राधेयाने भीष्मांना प्रणाम केला आणि तो म्हणाला, आजोबा, मला तुमच्याकडे एक वर मागायचं. भीष्माने विचारलं, कोणता वर? राधेय म्हणाला, माझ्या जन्माचं रहस्य गुप्त राहू दे. माझ्या जन्माचं रहस्य माझ्याबरोबरच मरू दे. भीष्म म्हणाले, तू गेल्यानंतर रहस्य मी फक्त दुर्योधनाला सांगेन, दुसऱ्या कोणाला. तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे त्याला कळलं पाहिजे. पण तू भिवू नकोस. ही गोष्ट तो पांडवांना कधीच सांगणार नाही पाहिजे. राधेय हात जोडून भीष्मासमोर उभं राहिला. वृद्ध भीष्माने त्याला पुन्हा पुन्हा आलिंगन दिले आणि त्याचा निरोप घेतला. महायुद्धाचा 11वा दिवस उजाडला. कौरवांना तो दिवस भयंकर गेला. भीष्मांचा मृत्यू झाला होता. त्यांची एकमेव आशा नष्ट झाली होती. भीष्मांचा मृत्यू हे फार मोठे संकट कौरवांवर कोसळले. राजा हीच आता आपली एकमेव आशा होती. हे सगळे राधेयाच्या तंबूत गेले. राधे युद्धाची तयारी केली. दुर्योधनाला दिलेल्या वचनाप्रमाणे वागण्याची वेळ आता आली आहे त्याला कळले होते. तो स्वतःशीच म्हणाला, भीष्मांच्या मृत्यूमुळे जाऊन कौरवांच्या सर्वस्वाची हानी झाली. भीष्म हे अनेक उदात्त गुणांचा आधार होते. ते स्थिर वृत्तीचे सद्गुणी आणि शूर होते. त्याच वेळी ते आपल्या शौर्याच्या बाबतीत नम्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे कौरवांची जगण्याची आशाच नष्ट झाली. त्यांचं सांत्वन करणारा आता मीच एकटा आहे. धृतराष्ट्रांचे पुत्र राधेयाच्या तंबूत आले तेव्हा तो भीष्मांच्या मरणाच्या दुःखात चूर होता. त्याचे दुःख पाहून भेटायला आलेल्या कौरवांनाही अश्रू अनावर होते. ते उंके देऊ लागले आणि दुर्योधनाने सांत्वनासाठी राधेयाला आलिंगन दिले. दुर्योधनाबरोबर राधेही रडली. त्याने एकमेकांचे सांत्वन केले. राधेय म्हणाला, या नश्वर जगात आपण कशाचीही खात्री देऊ शकत नाही. सगळ्या कौरवीरांच्या डोळ्यांसमोर महापुरुष भीष्म मृत्यूला सामोरे गेले. दुर्योधना, माझे प्राण पणाला लावून मी तुझ्यासाठी लढेन. या पृथ्वीवर सर्व काही नश्वर असल्या तरी सर्व गोष्टी नश्वर असल्या तर कीर्ती ही एकच गोष्ट अमर असते. पांडव सामर्थ्यशाली आहेत. त्या आमच्या विरुद्ध लढायला उभ्या आहेत. शौर्याची शर्त करून आपण त्यांच्याशी लढू. आपण जिंकलो तर या जगाचा सम्राट आहेच. आपण हरलो तर अमर कीर्तीचे धनी आहोत. भविष्याची काळजी आपण करायला नको. भविष्य दैवाधीन आहे. आपण लढूया. राधेय अर्जुनाबरोबर लढणार या विचाराने दुर्योधनाला आनंद झाला. या युद्धात अर्जुन मारला जाणार याची त्याला खात्री होती. युद्धाची तयारी करणाऱ्या राधेयाचा निरोप घेऊन दुर्योधन आपल्या तंबूत परतला. राधेय युद्धाला तयार झाला. तो भीष्मांकडे गेला आणि हात जोडून त्यांच्याजवळ उभा राहिला. तो म्हणाला, महाराज, मी राधेय आलो आहे. पांडवांशी माझं पहिलं युद्ध लढायला मी निघालो आहे. तुमच्या पावलावर पाऊल टाकून मी यज्ञाला सुरुवात केली. दुर्योधनासाठी तुम्ही आपले प्राण अर्पण केले आणि तुम्ही जे केलं ते आता मी करणार आहे. तुमच्या मृत्यूने कौरवांची सर्व आशा नष्ट झाली. लवकरच ते यमसदनास पोहोचणार आहे. कौरवांचं सगळं सैन्य अर्जुन नाहीसं करणार आहे. दुर्योधन आणि त्यांचे भाऊ यांना भीम ठार करणार आहे. अर्जुनाच्या रथाच्या शुभ्र अश्वांच्या लगाम कृष्णाच्या हातात आहे. कृष्णाच्या हातात असल्यानंतर त्याला काळजी कसली. आता मी जाऊन माझं मित्र कर्तव्य करणार. कृपा करा आणि मला आशीर्वाद द्या. भीष्माने त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते म्हणाले, तू दुर्योधनाची एकमेव आशा आहे. शर्तीने लढ. माझे तुला आशीर्वाद आहे. तुला अमर कीर्ती मिळेल. तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियासारखाच लढ आणि क्षत्रियासारखा रणांगणावर मृत्यूचा स्वीकार कर. रणांगणाची भूमी ही तुला आईच्या मांडीसारखी असो. ओठात स्मित ठेवून तू मरण पत्करशील. त्या जगात तू पुन्हा जन्म घेणार नाहीस. भीष्माने त्याच्यासमोर वाकून उभ्या असलेल्या राधेच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. भीष्मांच्या पायाचे धूळ आपल्या कपाळाला लावून राधेयाने त्यांचा निरोप घेतला.
आपल्या रथात बसून तो मोठ्या डौलाने कौरवांच्या सैन्याकडे निघाला. निराशेच्या अंधारात उडालेल्या कौरवांना राधे नव्या आशेचा सूर्य आहे असेच वाटले. कौरवांनी राधेचा जयकार केला आणि राधे आता इथं आहे, पांडवांच्या सामर्थ्याची पर्वा करण्याचं काहीच कारण नाही असं कौरव स्वतःशी म्हणाले. दुर्योधनाने आसऱ्या डोळ्यांनी राधेचं स्वागत केले. तो म्हणाला, राधेया, आता काय करावं ते तू मला सांग. मला काही सुचत नाही. तू काय सल्ला देतोय याची मी वाट पाहतोय. आपल्या सैन्याला सेनापती हवा आहे. सेनापती भीष्मांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी कोण घेणार? राधे म्हणाला, इथे जमलेल्या सर्व वीरांपैकी कुणीही जबाबदारी घेऊ शकते. शौर्याच्या बाबतीत प्रत्येकजण एक दुसऱ्याची स्पर्धा करणार आहे. तू त्यांच्यापैकी कुणाची एकाची निवड केलीस तर बाकीचे नाराज होतील असं मला वाटतं. की तुझे गुरु द्रोणाचार्य हेच सेनापती होण्यास योग्य आहे. धनुर्विद्येत त्यांची बरोबरी करणारा कुणीही नाही. ते प्रज्ञावान, शूर आणि सद्गुणी आहे. ते तुझ्याशी एकनिष्ठ आहे. ते तुझ्या सैन्याचं उत्तम नेतृत्व करतील. मला असं वाटतं की सेनापती पदासाठी द्रोण हे सर्वात योग्य आहे. राधेयाच्या शहाणपणाच्या सल्ल्याने दुर्योधन प्रसन्न झाला. त्याचा निर्णय त्याला आवडला. तो द्रोणांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, आजोबा, आमच्या आजोबा इतकेच आम्हाला जवळचे असलेले तुम्हीच का? त्यांच्या खांद्यावरची शाल तुमच्या खांद्यावर ठेवली जाणं हेच योग्य आहे. तुम्ही आमचे सेनापती हो. दुर्योधनाने केलेली विनम्र विनंती ऐकून द्रोणाचार्य प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुझी विनंती ऐकून मला आनंद झाला आहे. तुम्हाला दिलेला सन्मान मी स्वीकारित आहे. प्रयत्नांची शर्त करून मी सैन्याचं उत्तम नेतृत्व केलं. द्रोणांना सेनापती पदाचा अभिषेक झाला. द्रोण कौरवांचा सेनापती झाला. दोन्ही सैन्य सज्ज झाली. युद्धाला सुरुवात झाली. द्रोणांच्या नेतृत्वाखाली कौरवांच्या सैन्याने भयंकर युद्ध आरंभले. युधिष्ठिराला कैद करण्याचे आपले उद्दिष्ट आता साध्य करावे असा विचार द्रोणांच्या मनात आला. अर्जुन आपल्या भावाच्या शेजारी नाही ही संधी त्यांनी ओळखली. द्रोणांचा रथ पांडवांच्या सैन्याच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने निघाला. द्रोणांच्या हातात जणू अमानवी शक्तीने प्रवेश केला होता. त्यांची वेगवान आहे कुणीही थोपू शकत नव्हते. प्रत्यक्ष यमच त्यांच्या अंगात संचारला होता. दुर्योधनाला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी द्रोण लढत होते. त्यांना युधिष्ठिराला कैद करायचे होते. आपल्या राजाचा जीव वाचवण्यासाठी पांडवांचे सैन्य धृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखाली लढत होते. त्यांचा पराभव होत होता. ते युद्ध पाहणारे म्हणत होते, द्रोण आज युधिष्ठिराला कैद करून नेणार. आता युद्ध थांबणार. युधिष्ठिर आता आपल्या भावांबरोबर पुन्हा वनवासात जाणार. दुर्योधन आणि त्याचा पिता यांचा आता समाधान होता. वेगाने जवळ येणारा रथाचा आवाज ऐकला. तो अर्जुनाचा रथ होता. पूर्वी कधीही नव्हे अशा वेगाने कृष्ण अर्जुनाचा रथ चालवत होता. वाऱ्यालाही मागे टाकणाऱ्या वेगाने ते येत. रथाच्या दोन्ही बाजूंना द्रोणांच्या सैनिकांचे मृतदेह दिसत होते. अर्जुन रक्ताची नदी होऊन ओलांडतो आहे असा भास होत होता. प्रचंड वेगाने तो द्रोणांच्या रथाकडे निघाला. अर्जुनाच्या बाणांच्या दाटीमुळे रणांगणावर काळोख पसरला होता. अर्जुनाने द्रोणांच्या सैन्याचा उच्छेद केला. द्रोणांसारखा असामान्य धनुर्धराला त्याने हैराण केले. दुर्योधनाला खुश करण्यासाठी लढणाऱ्या आपल्या गुरुची त्याला चिड आली. कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या द्रोणांना तो क्षमा करायला तयार होता. पण त्यांनी दुर्योधनाला दिलेल्या वचनाला त्याच्या लेखी क्षमा नव्हती. ते त्यांनी करायला नको. 14 वर्षांपूर्वी फासे खेळले गेले तेव्हा ते सगळे तिथे होते. सज्जनाच्या मनात त्या प्रसंगाची आठवण अजूनही झाली. दुर्योधनाने आता पुन्हा फासे खेळण्याचा कट रचला होता आणि त्यांच्या गुरुने त्यात सहभागी होण्याला मान्यता दिली होती. त्या क्षणी अर्जुनाच्या मनात असलेला आपल्या गुरुविषयीचा सर्व आदर नष्ट झाला. आपल्या गुरुच्या या वागण्याचा त्याला धक्का बसला. त्याला फार दुःख झालं. युधिष्ठिराला पकडून आणायचे आणि परत त्याला खेळायला लावायचं आणि परत वनवासात. अजूनही त्याच्या दुर्योधनामध्ये हा विषय. पितामह भीष्मांचा मृत्यू अगदी कालच झाला होता आणि आज दुर्योधन असा हीन डाव खेळत होता. द्रोणांविरुद्ध त्याच्या डोळ्यातून क्रोधाचा आणि धनुष्याचा बाणांचा पाऊस होत होता. आपल्या गुरुबरोबर अर्जुन निकराने लढत होता. आपला पराभव होता हे द्रोणांना कळत होते. त्यांना संधी मिळाली होती पण ते पकडू शकले नाही. युधिष्ठिराच्या मतीला अर्जुन आला होता. सूर्य केव्हाच मावळला होता. दोघांनी आपले सैन्य माघारी घेतले. अर्जुनाचा चेहरा अजूनही रागाने लाल झाला होता. वीरांचे रथ तळाकडे परतले होते. रात्र झाली होती. युद्धाचा 11वा दिवस आणि द्रोणांच्या नेतृत्वाचा पहिला दिवस संपला होता. द्रोणांनी अप्रतिम शौर्य गाजवून त्या दिवशी पांडवांची सरशी झाली होती. अर्जुनाने अगदी सहजपणे आपल्या गुरुवर मात केली. शत्रूच्या सैन्य लढायला परत आलेले पाहून अर्जुन काहीसा त्रासला.
कारण आता युद्ध संपले अशीच त्याची भावना होती. तो म्हणाला, कृष्णा, त्यांनी मरण्याचा अगदी निश्चय केलेला दिसतोय. त्यांना जगणं जणू नकोसं झालं आहे. मला हे स्पष्ट दिसत आहे. आता तुम्हा या सर्वांना मी यमसदनाला पाठवतो. अर्जुन हे बोलत असताना त्याच्यावर बाणांचा पाऊस पडत होता. हा वर्षा इतका घनदाट होता की अर्जुनाला काहीच दिसत नाही. त्याचा रथही दिसत नव्हता. अर्जुन संतापला. आता अस्त्रांचा उपयोग करण्याची वेळ आली आहे असा विचार त्याच्या मनात आला. अर्जुनने आपला देवदत्ता शंख फुंकला आणि त्वष्ट्रा या देवाला आवाहन केले. त्यानंतर त्याने अस्त्र सोडले. या विलक्षण अस्त्र होते. या अस्त्राच्या परिणामाने शत्रूच्या सैन्याला हजारो अर्जुन आणि कृष्ण दिसू लागले. प्रत्येक सैनिकाला आपल्या शेजारी उभा अर्जुनच उभा आहे असे वाटू लागले. एकमेकांना ठार मारू लागले. त्रिगतांच्या सैन्याची कत्तल झाली. जे वाचले त्यांनी अर्जुनावर हल्ला केला. अर्जुनाने शेकडो सैनिकांना ठार केले, पण त्रिगर्त भ्यायले नाही. त्याने अर्जुनावर आणि कृष्णावर बाणांचा वर्षाव केला. बाणांमुळे पसरलेला अंधार कृष्णाला अतिशय त्रासदायक वाटला. तो घामाने ओलाचिंब झाला. अस्वस्थपणे तो म्हणाला, अर्जुना, तू कुठं आहेस? मी तुला पाहू शकत नाही. मला काहीच दिसत नाही. या बाणांनी माझ्यावर मात केली आहे. तू जिवंत आहेस की मृत हेही मला ठाऊक नाही. बाणांचा वेढा पाहून अर्जुन क्रुद्ध झाला. त्याने वायुअस्त्राला आव्हान केले. त्यामुळे प्रचंड वादळ निर्माण झाले. बाणांचा वेढा एका क्षणात नाहीसा झाला. वादळाने वेढलेले शत्रुसैन्य कृष्ण आणि अर्जुन आता पाहू शकले. वाऱ्याच्या जोताने वाहून जाणाऱ्या सुकलेल्या पानांसारखे सैनिक त्यांना दिसले. वायुअस्त्राची शक्ती शत्रुसैन्याला सोसेना. अर्जुनाच्या 2 अस्त्रांमुळे त्रिगर्ताच्या सैन्यातले अनेक योद्धे ठार झाले. युधिष्ठिर जिथे लढत होता त्या ठिकाणी आता आपण जाऊ शकू असे अर्जुनाला वाटते. द्रोणांनी किती संवार केला होता त्या अर्जुनाला अजूनही ठाऊक नाही. मध्यंतरच्या काळात लढाई सुरूच होती. युधिष्ठिर जिथे होता त्या दिशेने द्रोण पुढे जात होता. होईल तितक्या लवकर त्यांना युधिष्ठिरला कैद करून घ्यायचे होते. अर्जुनाच्या सामर्थ्याची त्यांना कल्पना होती. युद्ध संपून त्रिगर्तांबरोबर अर्जुन केव्हा परत येईल याचा अंदाज त्यांना आला नव्हता आणि म्हणून ते युधिष्ठिराच्या दिशेने वेगाने सरसावत होते. युधिष्ठिराच्या बाजूला दुष्योधन उभा होता. युधिष्ठिर त्याला म्हणाला, द्रोण मला कैद करून नेणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पांडवांच्या सेनापती दुष्योधन ते ऐकून हसला आणि म्हणाला, त्यांनी तशी प्रतिज्ञा केली असेल, पण ती खोट ठरणार आहे. द्रोणांवर चालून जाणाऱ्या पांडवांच्या योद्ध्यांना ते आपल्या बाणांनी सहजपणे पडतवून लावले. ते बाण नव्हते. जवळ जाणाऱ्या कोणालाही जाळून टाकतील असे जणू निखारे होते. द्रोण आता युधिष्ठिराच्या बरेच जवळ पोहोचले. युधिष्ठिराला अर्जुनाने दिलेल्या सूचना आठवल्या. अत्यंत वेगवान अशा घोड्यावर तो स्वार झाला आणि रणांगणाच्या बाहेर निघून गेला. द्रोणांच्या शौर्याचा वचक अर्थातच पांडवांना वाटत होता. ते करीत असलेले संवाद ते थांबवू शकले नाही. क्रुद्ध भीष्मांनाही ते अधिक भयंकर होते. द्रुपदाचे अनेक भाऊ आणि दुष्टद्युम्न पांडवांसाठी लढत होते. राजपुत्र सुचित्र मारला गेला. द्रोणांना ठार करा, या रक्तपिपासू सेनापतीला ठार करा अशा घोषणांनी रणमैदान दुमदुमले होते, पण कोणीच त्यांचा वध करू शकले नव्हते. द्रोण पांडवांच्या सैन्याचा उच्छेद करीत निघाले होते. पण असे असलं तरी युधिष्ठिराला कैद करून नेण्याचे उद्दिष्ट ते साध्य करू शकले नाही. रणांगणाच्या मध्यभागी दुर्योधन राधेयासोबत उभा होता. भ्यालेल्या पांडव सेनेचे अस्वस्थ दोघे पाहत. दुर्योधन द्रोणावर अगदी खुश झाला होता. तो म्हणाला, राधेया, द्रोण पांडवांच्या सैन्याची कशी दुर्दान उडीत आहेत ते पहा. पांडवांकडचे योद्धे द्रोणांना सामोरे जाऊ शकत नाही. मला खात्री आहे की पांडव यापुढे युद्ध शब्द उच्चारला देखील घाबरतो. द्रोणांच्या मानाने ते इतक्या हैराण झाले आहेत की त्यांच्याशी पुन्हा लढायचा विचारही ते आपल्या मनात येऊ देणार. भीमाकडे पाहत द्रोणांच्या समोर तो पार निष्प्रभ ठरलाय. आजचा दिवस संपेपर्यंत जगायची आशाच आता पांडव सोडून देतील. आपलं राज्य परत मिळवण्याचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही. माझी अगदी खात्री आहे. दुर्योधनाचे हे बोलणे राधेयाला रुचले नाही. तो म्हणाला, माझ्या मित्रा, पांडवांना इतकं दुर्बळ म्हणून त्यांचा विचार करू नकोस. ते भेकड नाहीत. ते भूतकाळ विसरून जाणारेही नाही. ते समर्थ योद्धे आहेत. त्यांच्यावर केलेल्या अनेक अन्याय ते विसरून जातील असं तुला वाटते काय? भीम लहान मुलगा असताना त्याच्या अन्नात विष घालून त्याला दिलं होतं. हे तू विसरलास काय? वारणामध्ये नगर तू विसरलास काय? युद्धांचा खेळ त्याच्या विस्मरणात जाईल. तुझ्यामुळे त्यांना सोसावा लागलेला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ते विसरून जातील. तुझे गुरु द्रोण यांच्या तात्पुरत्या यशामागे लढून खोटी सुरक्षितता कवटाळू नकोस. निश्चितच पांडव आपल्यावरचा हल्ला पटकवला होता. ते सामान्य योद्धे नाही. सात्यकी, दुष्टद्युम्न आणि कैकेयी बंधू यांचा विचार. निखाऱ्याप्रमाणे डोळे लाल झालेला भीम येतो आहे.
सूर्याला वेढणाऱ्या पावसाळी ढगांप्रमाणे इतर वीरीच भीमासमोर आहे. महान आचार्य द्रोण ते अडचणीत सापडले आहे अशी माझी भावना आहे. आता त्यांच्या मदतीला आपण जाणं हेच योग्य ठरेल. त्यांना तातडीची मदत हवी असल्याचं मला दिसत आहे. राधेयाचे बोलणे ऐकून दुर्योधन काहीसा नाराज झाला, पण त्याच्या बोलण्यातले सत्यही त्याला जाणवले होते. आपल्या भावांना घेऊन तो द्रोणांच्या मदतीला गेला. राधेही त्यांच्यासमोर होता. दोन्ही पक्षांच्या युद्ध सुरू झाले. नकुल आणि सहदेव यांनी कौरव सैन्याचा प्रचंड संवाद केला. द्रौपदीचे पुत्रे आघाडीवर लढून कौरव सैन्याचा मोठा नाश करीत होते. अभिमन्यूही नेहमीसारखाच आपला पराक्रम गाजवित होता. आपल्याला कैद करण्यास आलेल्या द्रोणांकडून युधिष्ठिराने आपली सुटका करून घेतल्यामुळे पांडवात नवचैतन्य निर्माण झाले. भीम नेहमीप्रमाणे दुर्योधनाच्या हत्तीच्या सैन्याचा नाश केला. त्यानंतर भगदत्ता आपल्या लढाऊ हत्तीला घेऊन युद्धभूमीवर आला. सुप्रीतिक हे त्याच्या हत्तीचं नाव होतं. त्याचा हत्ती अजिंक्य होता. भगदत्ताचा प्रवेश हा भयकारक होता. हा हत्ती म्हणजे पांडवांसमोर उभा टाकलेला मोठा धोका होता. या शक्तिशाली हत्तीला आणि त्याच्यावर आरूढ झालेला भगदत्ताला पाहून पांडवांचे सैन्य घाबरले. ऐरावती आपल्या हत्तीवर बसून इंद्र यावा तसा भगदत्त आला होता. भीष्माला चिडवण्यात त्या हत्तीला मोठा आनंद होता. तो हत्ती भीम आणि त्याच्या रथावर चाल करून गेला. त्याने भीमाच्या रथाचे तुकडे केले. सगळे सैन्य घाबरले. हत्तीने केलेले हल्ल्यात भीम ठार झाला असे प्रत्येकाला वाटले. पांचाळांचे सैन्य येऊन युधिष्ठिर तिथे पोहोचला. त्याला भीमाची काळजी वाटत होती. आता तो हत्ती सैन्याचा नाश करण्यासाठी पुढे घुसेल. भगदत्तावर आणि त्याच्या हत्तीवर युधिष्ठिराने बाणांचा पाऊस पाडला, पण पावसाचे थेंब पडावे तसे बाण पडले. भगदत्ताचा हत्ती आता सात्यकीच्या रथावर चाल करून काही क्षणातच त्याने त्या रथाचे तुकडे केले. सात्यकीने चपळाईने रथाच्या बाहेर उलटाकली नसती तर त्याची काही कळत नव्हती. आघाडीला पोचलेल्या भीमावर तो हत्ती चाल करून गेला. भीमाला हत्तीने आपल्या सोंडेने पकडले. सोंडेत कवटाळून हत्तीने भीमाला उंच हवेत उचलले. भीमाने त्याच क्षणी आपली सुटका करून घेतली नसती तर हत्तीने त्याला जमिनीवर आदळून त्याचा लगदाच केला. भीम हत्तीच्या खाली जाऊन बसला आणि त्याला गरगर फिरवू लागला. आता हत्तीने अभिमन्यूला ठार करण्यासाठी त्याच्या रथाकडे धावले. अभिमन्यूने वेळीच सावध होऊन रथाबाई उडी म्हणून तो वाचला. त्या हत्तीने पांडवांचे सगळे सैन्य वेठीला लागले. तो हत्ती भयंकर होता. पांडव काहीच करू शकत नव्हता. भीमाला आपल्या बरोबरीचा कोणीतरी घेतला होता. या एका हत्तीला तो काही करू शकत नव्हता. पांडवांचे सैन्य भीतीने अस्वस्थ झाले. पांडवांच्या सैन्यात भीतीचा आक्रोश सुरू होता आणि कौरवांच्या सैन्यात जिंकल्याचा जल्लोष होता. दोन्ही आवाज वातावरणात दुमदुमत होते आणि चारही दिशा त्यांनी भरून गेल्या होत्या. भगदत्त होता त्या दिशेने अर्जुनाचा रथ निघाला. भगदत्ताच्या हत्तीसमोर अर्जुनाचा रथ उभा राहिला. हत्तीवर बसलेल्या भगदत्ताने त्या क्षणी अर्जुनावर हल्ला केला. हत्तीवर बसून त्याने बाणांचा वर्षाव केला. त्याचे बाण अर्जुनाने मध्यावरच परतवून लावले. हे द्वंद्व युद्ध काही काळ सुरू होते. भगदत्त अगदी उतावीळ झाला. आपल्या हत्तीसह तो सरळ अर्जुनाच्या रथावर चालून गेला. कृष्णाने विलक्षण कौशल्याने हे रथ चालून हत्तीला हुडकावून गेले. हत्तीच्या तडाख्यातून अगदी थोड्या अंतराने ते वाचले होते. कृष्णाने अर्जुन यांना भगदत्ताचा सुप्रतिका हत्ती चिरडून ठार करणार असेच क्षणभर सर्वांना वाटले. भगदत्ताने पुन्हा अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या दिशेने बाणांचा वर्षाव सुरू केला. इतक्यात अर्जुनाने एक बाण असा सोडला की भगदत्ताच्या आयुष्याचे धनुष्याचे 2 तुकडे झाले. भगदत्ताने एकूण 14 भाले अर्जुनावर फेकले. अर्जुनाने त्या प्रत्येक भाल्याचे तुकडे केले. हत्तीच्या चिलकत तोडण्यावर अर्जुनाने आपले लक्ष केंद्रित केले. अत्यंत प्रभावी अशी 2 अस्त्रे भगदत्ताने कृष्णावर सोडली. भगदत्ताने तिसरे अस्त्र अर्जुनावर सोडले. अर्जुनाचा रत्नखचित मुकुटावर ते अस्त्र आदळले. एका हाताने आपले मुकुट सावरत दुसऱ्या हाताने अर्जुन बाणांचा वर्षाव करीतच राहिले. भगदत्ताने नवे धनुष्य घेतले आणि कृष्णावर बाणांचा वर्षाव सुरू केला. भगदत्ताचा राग अर्जुनापेक्षा कृष्णावरच अधिक होता. भगदत्ताच्या नव्या धनुष्याचे अर्जुनाने 2 तुकडे केले. भगदत्ता अर्जुनावर क्रुद्ध झाला. रागाच्या भरात त्याने हत्तीचा अंकुश अर्जुनावर फेकला. तो अंकुश म्हणजे साधे शस्त्र नव्हते. भगदत्ताने विष्णूला आवाहन करून त्या अंकुशाचे भयंकर अशा अश्रात रूपांतर केले होते. ससारा कबुतरावर झडत घालतो तशी त्या अस्त्राने अर्जुनावर झडत घालतो.
हे दृश्य पाहणाऱ्या सर्वांच्या भीतीने क्षणभर रक्त गोठले. अर्जुन आता वाचत नाही असे सर्वांना वाटले. त्याच क्षणी कृष्ण रथात उभा राहिला आणि त्याने अस्त्र आपल्या छातीवर झेलून गेले. त्याच्या छातीवर कौस्तुभ मणी विराजत होता. कृष्ण अर्जुन यांना कसली इजा झाली नाही पाहून भीमाने आनंदाने युधिष्ठिराला मिठी मारली. इतक्यात एक चमत्कार झाला. कृष्णाने आपल्या झेललेल्या अस्त्राची म्हणजे मूळच्या अंकुशाची पुष्पमाला झाली होती. हे पाहून सगळेजण चकित झाले. कृष्णाने ते अस्त्र आपल्या छातीवर जोडून घेतल्यामुळे अर्जुन अस्वस्थ झाला होता. तो म्हणाला, कृष्णा, तू हे काय केलं? मी इथं आहे, अस्त्र माझ्यावर फेकलं होतं, तू मध्ये येऊन ते छातीवर काय जोडून घेतलं? तू असं करायला नको होतं. लढाईत भाग घेणार नाही अशी तू शपथ घेतली आहेस, ती तू मोडलीस. कृष्णाने स्मित केला आणि तो म्हणाला, अर्जुना, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी तसं करायला नको होतं, पण माझ्या प्रिय मित्रा, शपथ मी घेतली होती आणि मीच ती मागे घेतली. मी एकदा चुकीच्या क्षणी वैष्णवास्त्र पृथ्वीला दिलं होतं. नरकासुरा पृथ्वीचा पुत्र, त्याला कुठल्याही अस्त्राची बाधा होऊ नये अशी तिची इच्छा होती. तिनेही अस्त्र त्याला दिलं. नरकानं ते अस्त्र भगदत्ताला दिलं. ते अस्त्र ज्याच्यावर सोडलं जातं त्याचा मृत्यू होणारच ठरलेलं. अर्जुना, तुझा मृत्यू मी कसा पाहू शकेल? म्हणून मी मध्ये येऊन ते अस्त्र माझ्या छातीवर घेऊन गेलो. आता ते वैष्णव अस्त्र माझ्याकडे परत आलंय. हे अस्त्र जोपर्यंत भगदत्ताकडे होतं तोपर्यंत तो अजिंक्य होता, पण आता ते त्याच्याकडे नसून माझ्याकडे आहे. तेव्हा आता त्याला आणि त्याच्या हत्तीला मारणं सोपं आहे. अर्जुना, आता विलंब नको करू. भगदत्ताच्या सुप्रीतीच्या हत्तीवर अर्जुनाने एक बाण सोडला. तो बाण हत्तीच्या मस्तकात घुसला. तो हत्ती जमिनीवर कोसळला. अर्जुनाने चंद्रकोडीच्या आकाराचा दुसरा बाण भगदत्तावर सोडला. तो बाण भगदत्ताच्या छातीत घुसला. भगदत्तही जमिनीवर मृत होऊन कोसळला. अर्जुन आपल्या रथातून खाली उतरला. भगदत्ताच्या मृतदेहाभोवती त्याने प्रदक्षिणा घातली. त्या महापुरुषाला अर्जुनाने प्रणाम केला आणि तो आपल्या रथात परत चढला. अर्जुनाच्या वागण्याचे सर्व वीरांनी कौतुक केले. अर्जुन रणांगणावर परतला. गांधार देशाच्या राजाचे पुत्र त्याच्याशी लढाईच्या तयारीने उभे होते. ते उत्तम योद्धे होते. बराच वेळ युद्ध सुरू होते. अखेरीस अर्जुनाने दोघांनाही ठार केले. त्यांच्या मृत्यूमुळे दुर्योधनाला आणि त्यांच्या भावांना दुःख झाले. आपल्या भावांच्या मरणाचा सूड यायला शकुनी पुढे झाला. अर्जुनाने त्याच्या सैन्याला त्याचा नाश केला. मायातंत्र वापरून लढण्यात शकुनी प्रवीण होता. त्याने या तंत्राचा अर्जुनावर प्रयोग केला, पण अर्जुनाच्या अस्त्रांसमोर त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्जुन त्याला म्हणाला, लबाड माणसा, मी काय सांगतो ते ऐक. माझं गांडी धनुष्य फासे टाकून खेळलं जात नाही. त्या आगीसारखं तीक्ष्ण बाण सोडतात. तुझी हिंमत असेल तर त्या बाणांना सामोरं जा. हे ऐकताच शकुनी तिथून पळून गेला. गांडीव धनुष्याचा टणत्कार ऐकून तिथे प्रत्येकाच्या काळजात धडकी भरली. ते सगळे मदतीच्या अपेक्षेने द्रोणांकडे धावले. अर्जुनाचे भाऊ सात्विकी, धृष्टद्युम्न, अभिमन्यू, शिखंडी सगळे अर्जुनाच्या मदतीला आले. या सर्वांना थोपवून धरण्यासाठी द्रोण पुढे आले. द्रोण जिथे जात तिथे त्यांना धृष्टद्युम्न सामोरा जाईल. युधिष्ठिर आघाडीला आला. अर्जुनाला तिथे पाहताच त्याला आनंद झाला आणि द्रोणांना सामोरे जाण्याचं धैर्यही आलं. दुर्योधनाचे भाऊ युधिष्ठिराशी लढण्यासाठी पुढे आले. अश्वत्थामा आपल्या पित्याच्या मदतीला आला. तो आग ओकत होता. तो पांडवांवर क्रुद्ध झाला होता. महेशमतीचा तरुण राजपुत्र निलेश हा तिथे होता. तो उत्तम लढवय्या होता. त्याने कौरवांच्या बऱ्याच सैन्याचा संहार केला होता. अश्वत्थामा त्याला आव्हान देत म्हणाला, माझ्याशी युद्ध कर, मी लढायला आलो आहे. त्यांचे युद्ध सुरू झाले. शक्तिशाली अश्वत्थामाने राजपुत्र निलेशाला ठार केले. हे पाहून पांडव क्रुद्ध झाले. त्याने अश्वत्थामावर हल्ला केला. द्रोण निमाव चालून गेले. राधे द्रोणांच्या मदतीला आला. दोन्ही पक्षांचे योद्धे आता युद्धासाठी पुढे झाले. ते युद्धाचे विलक्षण दृश्य होते. अर्जुन आणि राधे यांचे द्वंद्व युद्ध झाले. भारलेल्या नजरेने सर्वजण ते पाहत होते. राधे याने अग्निअस्त्र सोडले. अर्जुनाने वरुणास्त्र सोडून त्याचा नाश केला. इतर वीरांची द्वंद्व युद्ध सुरू झाली. शत्रुंजय हा कौरवांच्या बाजूचा उत्तम योद्धा अर्जुनाने ठार केला. धृष्टद्युम्नाने कौरवांच्या अनेक योद्धे ठार केले. सूर्य मावळला. युद्ध थांबले आणि दोन्ही पक्षांच्या सेना आपापल्या तळावर परतल्या. युद्धाचा 12वा दिवस संपला. अर्जुनाने भगदत्त आणि त्याचा हत्ती यांना ठार केले होते. कौरव सैन्याचा फार मोठा नाश झाला. कौरवांचा सैन्यतळ निराशेच्या अंधारात उडून गेला होता. अर्जुनाचे शौर्य आणि युधिष्ठिराला कैद करण्यासाठी गेलेल्या द्रोणांना आलेल्या अपयश या दोनच गोष्टींचा कौरव विचार करीत होते. दुःखाने आणि निराशेने जड झालेल्या आवाजात दुर्योधन द्रोणांशी बोलला. हवी असलेली गोष्ट न दिली गेल्यामुळे रागावलेल्या मुलासारखा दुर्योधनाच्या बोलण्याचा सुरू होता. आपण काळजीने बोलतो आहोत असा आव त्याने आणलेला. तरी प्रत्यक्षात त्याचे बोलणे कठोर आणि निष्ठुर होते. असे बोलणे ऐकून घेण्याची भीष्मांना सवय होती.
द्रोणांना ती सवय नव्हती. त्यांनी सेनापतिपद स्वीकारून 2च दिवस झाले. काहीही केले तरी दुर्योधनाचे समाधान करणे शक्य नव्हते. ते द्रोणांना ठाऊक नव्हते. द्रोणांनी मनपूर्वक प्रयत्न केला. या गोष्टीच्या दुर्योधनाला महत्त्व नव्हते. युधिष्ठिराला कैद करून आणण्याचे वचन द्रोणांनी दिले होते. ही एकच गोष्ट दुर्योधनाला आठवत होती. त्यांना अपयश आले होते. दुर्योधन द्रोणांना म्हणाला, आचार्य, पांडवांविषयी तुम्हाला सहानुभूती वाटते अगदी स्पष्ट आहे. तुम्ही युधिष्ठिराला कैद करून आणू शकला नाही. याचं एकच कारण आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की अर्जुन जर तिथे हजर नसेल तर युधिष्ठिराला कैद करण्यापासून देवही तुम्हाला वाढवू शकणार. हे अगदी उघड आहे की युधिष्ठिराला कैद करण्याची संधी तुम्ही मुद्दामच चुकली. तुमच्या इच्छेप्रमाणेच अर्जुनाला इतरत्र गुंतवून दूर ठेवण्यात आलं होतं. सुशर्माचं सैन्य आणि त्याचे भाऊ यांचा नाश तुमच्यामुळेच झाला. तुम्हाला आवडणाऱ्या पांडवांबरोबर मी द्वेषाने लढत नाही किंवा तुम्ही स्वतःला समजता तितके सामर्थ्यशाली नाही. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन पाळलेलं नाही. दुर्योधनाचे कठोर शब्द द्रोणांच्या हृदयाला भेटले. भीष्म हे निदान दुर्योधनाचे आजोबा होते. आपल्या नातवाचे बोलणे त्याने तेवढे मनावर घेतले नव्हते. पण द्रोण दुर्योधनांच्या बोलण्याचा उपरोक्त सहन करू शकतो. ते अतिशय अस्वस्थ झाले. ते दुर्योधनाला म्हणाले, मी माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे तू जाणतोस. मी युधिष्ठिराला कैद करण्याच्या अगदी जवळ गेलो होतो, पण युधिष्ठिर पळून गेला. त्या बाबतीत मी काही करण्याच्या अगोदरच अर्जुन परत आला. त्यानंतर काही करणं शक्य नव्हतं. उद्याच्या युद्धात पांडवांचा एक मोठा योद्धा महारथी निर्धार करेन याची तू खात्री बाळग. मी आपल्या सैन्याची रचना चक्रव्यूहाकार आणि पद्मव्यूहाकार करणार आहे. या रचनांचा भेद करणं देवांनाही जमणार. अर्जुनाला अर्थातच या व्यूहांचा भेद करायचा आहे हे ठाऊक आहे. त्याला रणांगणापासून दूर नेला पाहिजे. एक दिवस तो दूर असला पाहिजे. तसं झालं तर जे साध्य करून त्याबद्दल तू माझे आभार मानशील याविषयी माझी खात्री बाळग. हे ऐकून दुर्योधन शांत झाला. त्रिगर्ताने अर्जुनाला पुन्हा एकदा आव्हान देण्याचे मान्य केले. कौरवांचे सैन्य थरारून गेले. उद्या काहीतरी भयंकर घडून येणार होते असे वचन द्रोणांनी दिले होते. कौरव दुर्योधन येण्याची वाट पाहत. कौरव सूर्योदय होण्याची वाट पाहत. महायुद्धाचा 13वा दिवस उजळला. द्रोणांच्या सेनापतीपदीचा तो 3रा दिवस होता. सकाळ झाली आणि त्रिगर्ताने अर्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. अर्जुनाला रणांगणाच्या दक्षिण दिशेला जावे लागले. अर्जुन जायला निघाल्यानंतर कौरवांच्या सेनापतीशी आपल्या सैन्याची रचना चक्रव्यूहाकार आणि पद्मव्यूहाकार केली. युद्ध सुरू झाले. पांडवांच्या सैन्याचे नेतृत्व भीम करीत होते. त्याच्या मदतीला सात्यकी, धृष्टद्युम्न आणि अनेक वीर होते. त्यांनी कौरव सैन्याच्या चक्रव्यूहावर हल्ला केला. या व्यूहाच्या बाह्य सीमेवर द्रोण असल्यामुळे पांडवांनी केलेल्या हल्ल्याचा काहीही उपयोग झाला. हा हल्ला द्रोणांनी परतवून लावला. पांडवांच्या सैन्याचा फार मोठ्या प्रमाणावर नाश होत होता. कौरवांच्या सैन्याच्या चक्रव्यूहाचा तो भेद करू शकले नाही. काय करावे हेच युधिष्ठिराला कळेल. सूर्य मावळण्याच्या आत आपण सर्व सैन्याचा नाश होईल अशी भीती त्याला वाटत होती. अर्जुन जर तिथे असता तर ही गोष्ट वेगळी होती. पण तो रणांगणाच्या दक्षिण सीमेच्या दिशेने गेला होता. तो केव्हा परत येईल याची कल्पना युधिष्ठिराला नव्हती. सुशर्मा अर्जुनावर क्रुद्ध झाला होता आणि शेवटच्या सैनिक जिवंत असेपर्यंत लढायचा त्याने निश्चय केला होता. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हीच आता पांडवांची एकमेव आशा होती. सुभद्रेचा तो अतिशय देखणा पुत्र होता. चक्रव्यूहाचा भेद करण्याचे तंत्र त्याला अर्जुनाने शिकवले होते. युधिष्ठिराला हे ठाऊक होते. चक्रव्यूहाचा भेद करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर ठेवण्याच्या युधिष्ठिराने ठरवले. युधिष्ठिर अभिमन्यूला म्हणाला, अर्जुनाचा राग उडवणार नाही असे कर्तृत्व आता आपण दाखवलं पाहिजे. अर्जुन परत आल्यावर त्याने जर आपल्या सैन्याचा नाश झालेला पाहिला तर त्याचा तो दोष तो मला देईल. द्रोणांनी रचलेला चक्रव्यूह अभेद्य आहे. त्याचा भेद कसा करायचा हे फक्त कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न, अर्जुन आणि तू या चौघांनाच फक्त ठाऊक आहे. ते कोणीही इथं नाही. तूच फक्त आहेस माझ्या वत्सा. तू आम्हाला मदत करावी. माझी अशी विनंती आहे की या क्षणी तूच माझी एकमेव आशा आहेस. तू या युगाचा भेद कर. आता इथे त्याला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा अर्जुनाने शिकवलं असं लिहिलं. पण प्रत्यक्षात ते असं आम्ही जे ऐकलं किंवा वाचलंय लहानपणापासून की सुभद्रेचा पहिली डिलिव्हरी होती आणि त्यामुळे तिला माहेरी घेऊन चाललेला होता कृष्ण. आणि रथात बसून हा युद्धाचा विषय चाललेला होता आणि ती चक्रव्यूहाबद्दल ती प्रश्न विचारते आणि कृष्ण तिला समजावून सांगत असते. चक्रव्यूह कसा भेदायचा, आत कसं जायचं, एकटा माणूस सुद्धा करू शकतो, परत कसं निघायचं हे सगळं सांगत असताना कृष्ण फक्त बराच वेळी काही बोलत नाही. नुसतं हू करते. हां पुढे हां. आता हां म्हणत असताना तो सहज मागे वळून बघतो तर ही सुभद्रा झोपलेली असते.
आणि तो हुंकार देत होता, तो पोटातला पिंड जो आहे तो हुंकार देत होता. त्यामुळे त्याने बोलणं पुढचं थांबवलं. कारण आतमध्ये कसं जायचं ते त्याला आईच्या पोटात असताना कृष्णाकडून समजलं. अभिमन्यूने क्षणभर विचार केला. त्याने मधुर स्मित केले आणि तो म्हणाला, अर्थातच मी ते करीन. मला फक्त एकाच गोष्टीची काळजी आहे. माझ्या पिताने विवाहभेदाच्या तंत्राचा अर्धा भागच मला शिकवला आहे. विवाहाचा भेद करून आत प्रवेश कसा करावा हे मी शिकलो आहे, पण एकदा आत शिरल्यावर बाहेर कसं पडावं हे मला ठाऊक नाही. याचीच मला काळजी आहे. युधिष्ठिर म्हणाला, त्याची काळजी करण्याचं कारण नाही. तू विवाहाचा भेद करून एकदा आत शिरलास की बाकीचे सर्व आम्ही करू. एकदा तू आत प्रवेश केलास की तुझ्या मागून आम्ही सगळा युवच मोडून टाकू. भीम म्हणाला, वत्सा अभिमन्यू मी लगोलग तुझ्या मागून येतो. दृष्टद्युम्न, सात्यकी, केके बंधू, पांचाल, महान, प्रभाद्र आणि मत्स्य हे माझ्याबरोबर असतील. तू एकदा युवाचा भेद करून प्रवेश केलास मी काही क्षणातच आम्ही सगळे युवच मोडून टाकू. एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली गेली याचा अभिमन्यूला अभिमान वाटतो. त्याचे डोळे आनंदाने चमकले. अभिमन्यू अतिशय देखणा होता. आज तो सुंदर आणि तेजस्वी पूर्ण चंद्रासारखा दिसतो. आपल्या पित्याप्रमाणेच प्रकाशवान दिसणाऱ्या या अर्जुनाच्या पुत्राकडे युधिष्ठिराने प्रेमाने अभिमानाने पाहिले. अभिमन्यू म्हणाला, माझी खात्री आहे आज मी करून दाखवतो. ज्योतीवर जळणाऱ्या पतंगाप्रमाणे मी कौरवांना जाळून टाकताना तुम्ही पाहा. कुरु आणि वृष्णी या दोन्ही घरांना मी अमर कीर्ती मिळवून देऊ. माझ्या पित्याला माझा अभिमान वाटेल असं कर्तृत्व मी दाखवेन. आज मी लढताना कौरवांना पाहू. युधिष्ठिर म्हणाला, तुझं बोलणं खरं तर देव तुझे कार्य यशस्वी करो. आमच्याकडचे सर्व महान योद्धे मी तुझ्या रक्षणाच्या साठी पाठवत आहे. रुद्र आणि सूर्य एकत्र असल्याप्रमाणे ते आहेत. वत्सा, परमेश्वराची तुझ्यावर कृपा असो. अर्जुन आणि कृष्ण यांची नावं तू वैभवशाली कर. वडीलधाऱ्या मंडळींना प्रणाम करून अभिमन्यू त्याच्यावर सोपवलेली ही त्याची जबाबदारी यशस्वी करण्यासाठी निघाला. आपल्या यशाबद्दल त्याला खात्री होती. चक्रव्यूहाचा भेद करण्याचे तंत्र त्याला त्याच्या पित्याने शिकवले होते. त्या युहाच्या रचनेचे तंत्रच असे होते की कोणीही त्याला प्रवेश केला की तो सगळीकडून बंद होत असे. त्या गोष्टीचा इशारा अभिमन्यूच्या पित्याने त्याला दिला. त्याला काळजी वाटत असावी ती एकच गोष्ट होती, पण चक्रव्यूहाच्या पाकळ्या मिटून तो आत अडकू नये याची काळजी त्याचे चुलते आणि इतर युद्ध घेणार होते. त्यामुळे चक्रव्यूहाच्या बाहेर पडण्याचं तंत्र ठाऊक असण्याची त्याला गरज नव्हती. तो युवा बघता बघता त्याच्या बाजूचे योद्धे मोडून टाकणार होता. अभिमन्यूचा रथ तयार होता. तो रथावर आरूढ झाला. त्याने त्याचे सर्व वडील मंडळींकडे आसरट डोळ्याने त्याने पाहिले. अर्जुनाच्या पुत्राचा त्यांना अभिमान होता. ते बाजूला झाले आणि त्याने अभिमन्यूच्या रथाला वाट करून दिली. द्रोणांच्या संरक्षणासाठी असलेल्या कौरवांच्या चक्रव्यूहाकडे अभिमन्यूचा रथ वेगाने निघाला. इतर योद्धे आपले रथ घेऊन त्याच्या मागून निघाले. रथांच्या मिरवणुकीचे दृश्य विलक्षण होते. चल, लवकर चल, अभिमन्यू आपल्या सारथ्याला म्हणाला. कौरवांच्या सैन्याकडे मला लवकर घेऊन चल. द्रोणांनी रचलेल्या युहाचा भेद करायला मी अगदी उतावीळ झालो आहे. माझ्या चुलत्याच्या सैन्याचा नाश होण्यापूर्वी मला भेद करायचा आहे. मला घाई झाली आहे. अभिमन्यूची आज्ञा ऐकून त्याच्या सारथ्याला काळजी वाटू लागली. अभिमन्यूला तो गंभीर आवाजात म्हणाला, तुला तिथं न्यावं असं मला वाटत नाही. तुझ्या तरुण खांद्यावर फार मोठी जबाबदारी पांडवाने ठेवली आहे. ते काम तू करू शकशील अशी खात्री वाटल्यानंतरच ते पुढे जावं. द्रोण, तो पापी ब्राह्मण, अस्त्रांचा स्वामी आहे. द्रोण या कसलेल्या युद्धासमोर तू अगदी कोर आहेस. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. तू तिथे जावंस असं मला मुळीच वाटत नाही. सारथ्याचं हे बोलणं ऐकून अभिमन्यूला असं वाटलं. तो म्हणाला, द्रोणांबरोबर लढण्याची मी वाट पाहतो आहे. द्रोणांना स्वतःविषयी इतका विश्वास वाटतो आहे की त्यांच्या या आंधळ्या आत्मविश्वासाला मोडून काढणं ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तू का घाबरतो? माझ्या सुरक्षिततेची तुला का काळजी वाटते? मी अर्जुनाचा पुत्र आहे. मी कृष्णाचा भाचा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र याचाही पराभव करू शकतो. द्रोणांबरोबर लढणं यात विशेष काही नाही असं मला मुळीच वाटतं. कौरवांच्या सैन्यातले सर्व योद्धे एकत्र आले तरी ते माझी बरोबरी करू शकणार नाही. अर्जुनाच्या पुत्राला भीतीचा स्पर्श कसा होईल? कौरवांचं सगळं सैन्य मी जाळून टाकेल. कौरवांच्या सैन्याचा पूर्ण विध्वंस केला नाही तर स्वतःला अर्जुन सुभद्रेचा पुत्र म्हणून घेणार नाही. जे ऐकून सारथी काहीच बोलला नाही. कौरवांच्या चक्रव्यूहाच्या दिशेने आपल्या मनाच्या विरुद्ध तो रथ घेऊन चालला.
वत्साय दाने जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची तो ते लाभो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मातंडरेला बहीण ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिही लोकी वधितो आदि पुरुषी अखंडित आदि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजये ओवाहेरी येथ महेशी विश्वेश्वराव होईल दानवसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती शांती शांती। आज एक म्हणून चांगला योग आहे